नव्यानंच आमच्यामध्ये रुजू झालेल्या इंजिनियर अधीक्षक अभियंता सुषमाताई यांचं स्वागत आमच्या रत्नमालाताई डोंगरगावकर, प्राचार्य आमच्या प्रधान मॅडम वैशाली प्रधान आणि रत्नमालाताई डोंगरगावकर, नवी मुंबई खारघर सुषमाताईंचं स्वागत करतील। नवीनच संस्थेमध्ये त्यांना आपण ट्रस्टी म्हणून घेतलेलं असल्यामुळे आणि पहिल्यांदाच धम्माचल इथे आलेले आहेत तेव्हा त्यांचा सन्मान होणं। इकडे शिक्षणाने दर्जा प्राप्त होतो, शिक्षणाने सन्मान मिळतो, शिक्षणाने जीवनाची दिशा कळते आणि दुःखातून मुक्त होण्याचा मार्गही माणसाला मिळतो। म्हणून शिक्षण वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे। आमच्या महिलाही त्यात कमी नाहीत। शरद दामोदर विजय तायडेजी भिक्खू संघाचं स्वागत करतील। राजू मस्के, किशोरजी प्राचार्य साळवे, प्रकाश कांबळेजी, जी.सी. गवईजी, यशवंत बाबाराव उभारे, केशव कांबळे लातूर, कैलासजी खरात, संजय हेरकर हे भिक्खू संघाचं स्वागत करतील। मीना आहिरे जळगाव, उज्ज्वला तायडे जळगाव यांना सूचना आहे, त्यांनी सुद्धा भिक्खू संघाचं स्वागत करण्यासाठी पुढे यायचं आहे। तसेच मंडाबाई दामोदर, पद्माबाई दामोदर, सुनीताई बनकर, मनीषाताई बोराडे, मुकेश जाधव जळगाव यांना सूचना आहे, त्यांनी संघाचं स्वागत करून घ्यायचं आहे। सिल्लोडचे उपासक असतील दुबे सर, राजूभाऊ आरके, जितू आरके, प्रदीप बारको आरके, तसेच रगडे सर सोयगाव, पंकज रगडे भिक्खू संघाचं स्वागत करावं। एक विशेष सन्मान आपण करीत आहोत। आमदार साहेब तासखेडकर सर यांना सूचना आहे, भिक्खू संघाचं स्वागत करावं। उषा कृष्णराव इंगोले राजेवाडी, त्यांनी दोघांनी पती पत्नीने समोर यावं। सेलू तालुक्यामध्ये जिल्हा परभणीमध्ये ते असतात। त्यांनी आपलं देहदान तर सरकारला दान केलंच जिवंतपणेच, परंतु 1.5 एकर शेत जमीन, विहीर, घर, सर्व काही तिथे असलेली मालमत्ता ती पूर्णपणे धम्म कार्याला त्यांनी दान केलेली आहे, असे उषा कृष्णराव इंगोले यांचा आमदार महोदय पुष्पहार घालून स्वागत करतील। दोघे या, लवकर या, पुढे वर या, तिकडून समोरून या, तुम्ही ना वर या, इंगोलीजी वर या, नाही आले किती कुठे येतात, दोघे या, इथे या, इथे पूर्ण दान कर दिया। या इकडे इंगोलीजी, 2 गुच्छा या,